महाराष्ट्रातील प्रमुख लोकसभा मतदारसंघापैकी एक रावेर लोकसभेचा अनेक दिवसांपासूनचा उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याकडे संपूर्णच मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र वेळेवर उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला गेला. श्रीराम पाटील हे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख उद्योजक आहे. ते पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयवंतराव पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, मलकापूरचे आमदार राजेश शेकडे, जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती, पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतीश अण्णा पाटील, आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, खेवलकर, आमदार अरुण पाटील, प्रसन्नजित पाटील, कैलास पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सजवलेल्या बैलगाड्यांमधून उमेदवारांनी प्रमुख नेते अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जनजागर मराठीसाठी रवींद्र गव्हाळे, मलकापूर.